शर्यत अजून संपलेली नाही, कारण आपण जिंकलेलो नाही आणि आपली बॅचही संपलेली नाही. आज आपण पाहणार आहोत याच्या आधी जे प्रमेय झालेले आहेत आपले प्रमाणाचं मूलभूत प्रमेय, प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास, त्रिकोणाच्या कोन दुभाजकाचा गुणधर्म आणि 3 समांतर रेषा यांना 2 छेदिकेने छेदल्यानंतर जो काही गुणधर्म तयार होतो याच्याबद्दल मी तुम्हाला एक शॉर्टकट मध्ये सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला जेव्हा आपलं सराव संच 1.2 सुरू होईल तेव्हा तुम्हाला त्याच्यामध्ये अडचण यायला नाही पाहिजे. आता आपण प्रमाणाचं मूलभूत प्रमेय पाहिलं. प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयामध्ये काय होतं की हा एक त्रिकोण होता आणि ह्या त्रिकोणाचे म्हणजे त्रिकोणाच्या एखाद्या बाजूला समांतर असणारी रेषा जर त्रिकोणाच्या उरलेल्या बाजूंना वेगवेगळ्या म्हणजे भिन्न बिंदूत छेदत असेल, बिंदू P व बिंदू Q मध्ये छेदत असेल, तर ती जी रेषा आहे ती या ज्या बाजू आहेत यांना काय करते तर प्रमाणात विभागते. हे झालं आपलं प्रमाणाच्या मूलभूत प्रमेय. आता मला सांगा, आपल्याला प्रत्येक वेळेस एक्झामिनर हीच आकृती देईल हे तर फिक्स नाही ना, किंवा आपल्याला गणित देताना जर वेगळी आकृती आली, एक्झामिनरनं कसाही उलटून सुलटून प्रश्न विचारला तर आपल्याला प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयावरचा मार्क कटता कामा नये. याच्यासाठी मी तुम्हाला सांगते की आकृती उलटून आली किंवा कशीही आली, उलटी येऊ द्या किंवा सुलटी येऊ द्या. आता मला सांगा, आता आपण काय करू, हा त्रिकोणच उलटा करू. म्हणजे कसं तुम्हाला समजा, जर एक्झामिनरचं डोकं कसंही चलतं, असं नाही की ते जे पुस्तकात आहे तेच देईल. ते काय करणार, आकृती उलटी करून बघणार की मुलांना कितपत हे समजलेलं आहे. आता इथं बघा, त्रिकोण आपण PQR हा त्रिकोण घेतला. आता काय करू, कोणत्याही एका बाजूला समांतर असणारी रेषा काढू. आता आपण काय केली होती, इथं काय करू, आपण PR या बाजूला समांतर असणारी रेषा काढू. आता इथे बघा, PR या बाजूला समांतर असणारी कोणती रेषा काढली, रेषा L काढली. ती काय करते तर त्रिकोणाच्या ह्या ज्या उरलेल्या 2 बाजू आहेत यांना काय करते तर 2 भिन्न बिंदू छेदते, म्हणजे S आणि T या 2 भिन्न बिंदू छेदते. आता जर ती रेषा या 2 बाजूंना 2 भिन्न बिंदू छेदत असेल तर ती रेषा काय करते तर ही जी बाजू आहे म्हणजे बाजू PQ आणि बाजू QR यांना काय करते, प्रमाणात विभागते. हे काय आहे आपलं प्रमाणाचं मूलभूत प्रमेय. आलं लक्षात. तर इथं बघा, आता कसं ह्या ज्या बाजू म्हणजे QS भागिले SP बरोबर QT भागिले TR, हे काय आपलं प्रमाणाचं मूलभूत प्रमेय. आता काय करायचं, आता हे जे आहे ना अंश छेद रूपात लिहिताना लक्षात करायचं, QS च्या खाली SP यायला पाहिजे आणि QT च्या खाली TR. म्हणजे कसं, याच्या समोर QS च्या समोर काय येतं तर QT, तर मग बरोबर बाजूच्या समोर काय यायला पाहिजे तर QS च्या समोर QT यायला पाहिजे आणि PS च्या समोर काय आहे तर TR आहे. तर तसंच बरोबर चिन्हाच्या बरोबरीनं कसं PS च्या समोर TR यायला पाहिजे. हे काय आपलं प्रमाणाचं मूलभूत प्रमेय, प्रमाणाचे मूलभूत प्रमेय. आलं लक्षात. आता मी तुम्हाला सांगितलं हे झालं प्रमाणाच्या मूलभूत प्रमेय. प्रमेयात काय सांगितलेलं आहे की एका बाजूला समांतर असणारी रेषा, एका बाजूला समांतर असणारी रेषा काय करते प्रमाणात विभागते, म्हणजे QS भागिले SP बरोबर QT भागिले TR. याच्या आधी डिटेल मध्ये आपण चांगलं लेक्चर घेतलेले आहे. हे फक्त शॉर्टकट मध्ये तुम्हाला समजण्यासाठी एक फास्ट रिव्हिजन 10 मिनिट मध्ये आपलं एकदम फास्ट रिव्हिजन आपण घेणार आहोत. आता व्यत्यास, तुम्हाला मी व्यत्यास शिकवतानाच एक उदाहरण दिलेलं आहे की व्यत्यास म्हटलं की विरुद्ध बाजू. आता विरुद्ध बाजू म्हणल्यानंतर त्याच्या वरती एक मी उदाहरण पण सांगितलेलं आहे की राम हा श्यामचा मुलगा आहे. जसं राम हा श्यामचा मुलगा आहे, याची विरुद्ध बाजू काय होणार तर श्याम हे काय असणार आहेत, रामचे वडील असणार आहेत. पण याच्यामध्ये अर्थ बदलला का नाही, फक्त वाक्याची रचना बदलली पण अर्थ बदललेला नाही. त्याचप्रमाणे व्यत्यासामध्ये पण काय असणार आहे, आता आपण असा त्रिकोण घेतला, आता मी उलट त्रिकोण कसा घेते, असा त्रिकोण घेते. आता इथे बघा हा आपला त्रिकोण, एक्झामिनरनं कसाही प्रश्न विचारू द्या आपला मार्क कुठेही जाता कामा नये. याच्यासाठी आपण आकृत्या उलट सुलट करून पाहणार आहोत.
आता ह्या PQR हा त्रिकोण आहे. आता ह्या त्रिकोणामध्ये काय करते, तर एका बाजूला समांतर, इथं काय करायचंय आपल्याला विरुद्ध, जर एखादी रेषा या दोन बाजूंना, जर एखादी रेषा त्रिकोणाच्या दोन बाजूंना प्रमाणात विभागत असेल, आता आपण काय करू, इथं काय केलं होतं, PR ला समांतर रेषा L काढली होती. तर आता मी काय करते, इथं RQ ला समांतर रेषा, नाही सॉरी, PR ला काढू आपण, PR ला समांतर म्हणजे PR च्या बरोबरीने एक रेषा काढू, म्हणजे एक रेषा काय झाली, तर ही काय करते S आणि T. व्यत्यासामध्ये काय सांगितलेलं आहे, जर एखादी रेषा, म्हणजे ST ही रेषा आहे, ST ही रेषा, ही कोणती, एखादी रेषा त्रिकोणाच्या दोन बाजूंना, म्हणजे ह्या ज्या RQ व PQ या बाजूंना प्रमाणात विभागात असेल, म्हणजे बाजूंना प्रमाणात विभागत असेल, म्हणजेच काय करत असेल, तर SQ ज्या शिरोबिंदूतून चालू केलंय ना, त्या शिरोबिंदूतून त्याचा शेवट करायचा. नाहीतर असं नको व्हायला की QS, आता बघा इथं कसं घेतलं आपण, इथून QS भागिले SR बरोबर QT भागिले TP. नाहीतर तुम्ही काय करणार, QS भागिले SR म्हणजे QS भागिले SR बरोबर PT भागिले TQ असं घेऊ नका, हे चुकीचं होणार. कारण याच्या समोरची ही बाजू होते का, नाही होत. QS समोरची बाजू कोणती येणार, इथं QS समोरची QT हीच बाजू यायला पाहिजे आणि RS समोर PT हेच यायला पाहिजे. म्हणजे तुम्हाला हे कसं लिहिताना बरोबर लक्षात येतं. ज्या शिरोबिंदूतून चालू केले ना, त्याच शिरोबिंदूतून, म्हणजे त्याच ठिकाणावरून आपल्याला ह्या इकडल्या बाजू आणि इकडून या शिरोबिंदूतून इकडच्या बाजू असं आपल्याला एकमेकांच्या समोरासमोर मांडायचं आहे. हे आपलं झालं प्रमाणाच्या मूलभूत प्रमेय. जर असेल तर काय केलेलं आहे, म्हणजे QS भागिले SR बरोबर QT भागिले TP असं असेल तर काय असणार आहे, तर रेषा ST समांतर बाजू PR हे काय आहे, आपला व्यत्यास आहे. प्रमेयामध्ये काय सांगितले, आधीच प्रमेयात काय सांगितले, एखाद्या बाजूला समांतर असणारी रेषा, म्हणजे रेषा आधीच समांतर सांगितल्या. आणि व्यत्यासामध्ये काय केलंय, प्रमाणात असल्यानंतरच रेषा समांतर आहे, हे काय सांगितलेलं आहे, व्यत्यासात सांगितलेलं आहे. आता हे झालं आपल्या शॉर्टकट मध्ये त्रिकोणाच्या म्हणजे प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास. आता आपण काय पाहणार आहोत, कोन दुभाजकाचा प्रमेय, त्रिकोणाच्या कोन दुभाजकाचे प्रमेय पाहणार आहोत. आता कोन दुभाजकाचं प्रमेय याच्यामध्ये काय आहे, जर त्रिकोणाचा कोन दुभाजक हा काय करतो, आता हा त्रिकोण आहे, आता इथे समजा त्रिकोणाच्या कोनाचा दुभाजक ABC, आपण जेव्हा त्रिकोणाच्या कोन दुभाजकाचं प्रमेय पाहिलं तेव्हा आपण BAC हा कोन दाखवला होता आणि हा कोन दुभाजक दाखवला होता. परंतु जर समजा आकृती उलट सुलट कशीही आली तर काय करायचं, आपण दुसरा कोन घेऊया, त्रिकोण दुसरा घेऊया. हा बघा, हा आपला दुसरा त्रिकोण. आता इथे बघा ABC, आता इथे काय करू, कोन म्हणजे त्रिकोण ABC मध्ये कोन ABC चा, म्हणजे आपल्याला B मधून दुभाजक काढायचा आहे, E मध्ये छेदणारा ABC चा दुभाजक काय करतो, दुभाजक कोणासमोरील बाजूला म्हणजे बाजू AC ला बिंदू E मध्ये छेदतो. हे काय आहे आपलं त्रिकोणाचा कोन दुभाजक. तर काय करायचंय, त्रिकोणाच्या कोन दुभाजकाचं प्रमेय काय म्हणते, त्रिकोणाच्या कोनाचा दुभाजक हा त्या कोणासमोरील बाजूला उरलेल्या बाजूच्या
लांबीच्या गुणोत्तरात विभागतो. आता इथे बघा, त्रिकोण एबीसी मध्ये आपण काय केले, कोण एबीसीचा बी काय आहे, दुभाजक आहे, आणि त्या कोणासमोरील बाजू कोणती आहे, तर एसी. एसी ही काय आहे, या कोण बी समोरील बाजू. ही या बाजूला काय करतो, बिंदू ई काय करतो, कसा काय करतो, कोणासमोरील बाजूला कसा, म्हणजे कोणासमोरील बाजूला उरलेल्या बाजूच्या लांबीच्या प्रमाणात विभागतो. ही कसा विभागतो, तर बिंदू ई काय करतो, ए डॉट ई डॉट सी असा काय करतो, विभागतो. तर याचं प्रमेय काय सांगतं, एई चे ईसी सोबत असणारे गुणोत्तर हे, आता या बाजू समोरील बाजू कोणती आहे, मी तुम्हाला सांगितले ए बी, त्या कोणाच्या लगत असणारीच बाजू घ्यायची, म्हणजे त्याच्या जवळ असणारी बाजू घ्यायची, म्हणजे तुमच्या लक्षात येईल एई चे ए बी सोबत असणारे, म्हणजे याच्या समोरासमोर घेताना ह्याच्या समोरील एई समोरील ए बी बाजू घ्यायची, आणि ईसी समोरील कोणती बाजू, तर बीसी. हे काय आहे आपलं त्रिकोणाच्या कोन दुभाजकाचे प्रमेय. मी एकदा ह्याच्यातले येते, त्रिकोणाचा कोन दुभाजक, त्रिकोणाचा दुभाजक हा त्या कोणासमोरील बाजूला उरलेल्या, म्हणजे उरलेल्या ह्या बाजू ए बी आणि बी सी, उरलेल्या बाजूंच्या लांबीच्या गुणोत्तरात विभागतो. हा काय आहे आपला त्रिकोणाच्या कोन दुभाजकाच्या गुणधर्माचं हे झालं आपलं प्रमेय. आलं लक्षात? शॉर्टकट मध्ये सांगितले, डिटेल मध्ये या आधीच्या लेक्चर मध्ये आहे, ते तुम्ही जाऊन बघू शकता. म्हणजे हे शॉर्टकट सांगण्याचा एवढाच उद्देश की तुमचं रिव्हिजन होईल शॉर्ट मध्ये, एकदम सगळेच प्रमेय एकत्र भेटतील तुम्हाला, जे की सेपरेट लेक्चर मध्ये, एका लेक्चर मध्ये एक प्रमेय घेतलेला आहे, सगळे प्रमेय एकाच ठिकाणी भेटावे त्याच्यासाठी तुम्हाला हे लेक्चर घेतलेलं आहे. आता आपलं आहे सगळ्यात शेवटचं, म्हणजे 1.2 सुरू करण्याआधीच सगळ्यात शेवटचा गुणधर्म, म्हणजे 3 समांतर रेषा आणि यांना छेदणाऱ्या त्यांच्या छेदिका यामुळे तयार होणारा गुणधर्म. 3 समांतर रेषा, रेषा एल, रेषा एम आणि रेषा एन, ह्या काय आहेत, या आपल्या 3 समांतर रेषा, आणि त्यांच्या या छेदिका कोणत्या, तर T1 आणि T2 ही काय आहे, दुसरी छेदिका. आणि या 3 समांतर रेषांना जेव्हा 2 छेदिका छेदलेल्या असतात तेव्हा कोणत्या प्रमाणात, म्हणजे त्या कशा छेदतात, तर आतमध्ये बिंदू ए, बिंदू बी आणि बिंदू सी मध्ये, तसेच T2 छेदिका बिंदू पी, बिंदू क्यू आणि बिंदू आर याच्यामध्ये छेदते. छेदल्यानंतर हे जे अंतर आहे, म्हणजे हे जे ए बी आणि बी सी आणि पी क्यू आणि क्यू आर हे जे अंतर आहे, याला काय म्हणायचं, तर आंतरछेद. हे जे आंतरछेद आहेत, हे छेदिकेचे हे काय आहेत, आंतरछेद आहेत. आलं लक्षात? तर याचा गुणधर्म काय सांगतो, जेव्हा 3 समांतर रेषांनी एका छेदिकेवर तयार केलेल्या आंतरछेदाचे गुणोत्तर हे त्या रेषांनी दुसऱ्या छेदिकेवर तयार केलेल्या आंतरछेदाच्या गुणोत्तरा एवढे असते. म्हणजेच ए बी चे बीसी बरोबर पी क्यू भागिले
क्यू आर हे आपण याच्या आधी प्रमेय चांगला सिद्ध करून घेतलेला आहे. 3 समांतर रेषांना 2 छेदिकेने छेदल्यानंतरचा म्हणजे त्यांच्या छेदिका यांचा गुणधर्माचा प्रमेय आपण चांगल्या प्रकारे सिद्ध करून घेतलेला आहे. तर इथं बघा AB च्या बाजू समोर PQ यायला पाहिजे आणि BC च्या समोर QR यायला पाहिजे, म्हणजे समोरासमोरील यायला पाहिजे. जेव्हा तुम्ही लिहिणार तेव्हा लिहिताना असंच लिहायचं AB बरोबर PQ आणि BC बरोबर QR. पण गुणोत्तर म्हटल्यानंतर याचं ABचं BCशी आणि PQचं QRशी असंच यायला पाहिजे. जर वरून घेतलं तर शेवट पण वरूनच करायचा आणि इकडनं पण वरूनच घ्यायचं. जर तुम्ही खालून घेतलं म्हणजे BCचं BA बरोबर घेतलं तर इकडनंच घ्यायचं RQचं QPशी, नाहीतर उलट सुलट घेतलं तर ते गुणोत्तर बरोबर नाही येणार. झालं, हे झालं आजचं आपलं 10 मिनिटांमध्ये आपण केलेलं रिव्हिजन. आता याच्यानंतर आपण सोडवून दिलेली उदाहरणं पण पाहणार आहोत आणि त्याच्यानंतर आपलं सराव संच 1.2 होणार आहे. तर तुम्हाला जर हे लेक्चर आवडलं असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि